नमस्कार भावी शिक्षकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर दिवसापासून आपण वाट बघतोय की निवड यादी कधी लागेल, निवड यादी कधी लागेल. प्रत्येक वेळेस आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतं आहे आणि आपल्याला माहिती आहे की जे उत्तर मिळतं ते उत्तर समाधानकारक नाही आहे. परीक्षा परिषदेकडून असेल किंवा शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून असेल की निवड यादी लवकरच लागेल, लवकरच लागेल, लवकर लागेल, लवकर लागेल लागेल हे रोजचं उत्तर त्यांचं आपल्याला येते. आणि एकीकडे कळतं आहे की निवड यादी तयार देखील आहे, परंतु लावायला काय प्रॉब्लेम हे आपल्याला कळत नाही. त्याचं ऑथेंटिक अशी माहिती आपल्याला परीक्षा परिषद असेल किंवा शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याकडून मिळत नाही आहे. फक्त निवड यादी लागेल, निवड यादी लागेल याच्या पलीकडे उत्तर कोणी देत नाही. प्रॉब्लेम असा आहे की निवड यादी जर तयार आहे तर मग लावायला काय हरकत आहे. कारण आपण जर बघितलं तर मागच्या भरतीमध्ये अनलिमिटेड प्रेफरन्स असून सुद्धा निवड यादी 10व्या दिवशी लागली होती. मग आता काय झालं आहे, आपल्याला माहिती आहे 16 तारखेपर्यंत आपल्याला प्रेफरन्स लॉक करण्याची मुदत होती. त्यानंतर आज जी तारीख आहे, आपण आज 24 तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो. आज देखील आपण जर तसा त्या पद्धतीने धरली तर 9-10 दिवस होत आहे विद्यार्थी मित्रांनो. मग यादी लागायला कुठं प्रॉब्लेम आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे की तांत्रिक अडचण सांगण्यात आहे. तांत्रिक अडचणीमुळे निवड यादी लागत नाही, तांत्रिक अडचणीमुळे निवड यादी लागत नाही. मग याच्या पलीकडे दुसरं रिझन देत नाही. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जर निवड यादी तयार असेल तर ती फक्त पब्लिश करायची बाकी आहे. निवड यादी ही पूर्ण तयार झालेली असून निवड यादी चेक पण झालेली आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या त्रुटी नाही. परंतु कशाची वेटिंग करताय, वेट अँड वॉच आपल्याला ते म्हणताय, कशाबद्दल सांगताय ते आपल्याला कुठल्याही प्रकारची त्याच्याबद्दलची ऑथेंटिक माहिती मिळत नाही. परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की निवड यादी 25 शिवाय लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो. अजूनही आज 24 तारीख आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो उद्याचा दिवस आपल्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज घेऊन येणार असेल. उद्या एक तर आपल्याला कळेल निवड यादी उद्या लागेल की निवड यादीला अजून डिले होऊ शकतो. परंतु मी तुम्हाला त्या दिवशी देखील सांगितलं आणि आज देखील सांगतो की 90% चान्सेस आहे निवड यादी लागण्याचे. हे 25 तारखेलाच निवड यादी लागेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह राहा. निवड यादी मंगळवार आपल्यासाठी शुभ होणार आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो एकदम रिलॅक्स राहा, निवांत राहा. निवड यादी ही जवळजवळ काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल की उद्या जर निवड यादी लागली नाही तर मग काय करायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची ही प्रोसेस असते, ती आपल्याला वाट बघावी लागते. प्रत्येक गोष्टीला वाट बघावी लागते. जशी आपण सेल्फ सर्टिफायला वाट बघावी लागली, रिझल्टला टेटच्या वाट बघावी लागली, त्यानंतर प्रेफरन्सला वाट बघावी लागली. प्रेफरन्स लॉक करताना साईट व्यवस्थित चालू नव्हती, त्याला देखील वाट बघावी लागली. आता निकाल आहे, तो निकाल म्हणजे संपूर्ण भविष्य आपल्या त्या निकालामध्ये आहे. आयुष्याची रोजीरोटी असेल किंवा एक जॉब आपण म्हणू शकतो, गव्हर्मेंट जॉब जो आपल्याला मिळणार आहे, जो आपलं भविष्य सिक्युअर करणार आहे, तो जॉब आणि ती यादी याच्यासाठी भरपूर अभियोग्यताधारक आशा लावून बसलेले आहे. दिवस रात्र काही अभियोग्यताधारक रात्री देखील जागतायत, रात्री देखील ग्रुपवर मेसेज करताय, फोन कॉल करताय की सर यादी कधी लागेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका. भरपूर वाट आपण बघितली, आपल्याला वाट बघायची सवय देखील लागलेली आहे. आपल्याला फुकट असं काही लवकरात लवकर काही असं मिळत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावा लागतो. जसा शिक्षक झाल्यानंतर देखील आपल्याला संघर्ष करावा लागतो, तसा शिक्षक होण्यापूर्वी देखील आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. निवड यादी ही लवकरात लवकर लागणार आहे. अजून एक त्याच्या मागे रिझन असू शकतं की हे सांगतं की तांत्रिक अडचण आहे, तांत्रिक अडचण आहे. त्याच्या नंतर एक रिझन असू शकतं की उद्या जी कोर्टमध्ये हिअरिंग आहे, जी सुनावणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या सुनावणीसाठी कदाचित ते थांबले असतील. उद्याची सुनावणी झाल्यानंतर संध्याकाळ रात्रीतून यादी लागू शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं की पवित्र पोर्टलवर जी याचिका कोर्टात आहे त्याची 25 तारखेला सुनावणी आहे. आय थिंक त्याचा ते वेट करत असतील ती सुनावणी, त्याचं काय उत्तर येतं, मान्य न्यायालयामध्ये न्यायाधीशांचं काय त्याच्यावर स्टेटमेंट येतं, त्याचा हे घेऊन ते निवड यादी लावतील असं मला देखील वाटतं. तुम्हाला देखील ते वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की आपल्याला सांगितलं होतं की यादी ही 22ला लागेल, नंतर ते म्हणले की यादी 24ला लागेल. आज 24 तारीख आहे, विद्यार्थी मित्रांनो आजही यादी लागणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 25 तारीख जी आहे, उद्याची 25 तारीख ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. उद्या 100% यादी लागेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नक्की तुम्ही कळवा. उद्या 100% यादी लागायलाच पाहिजे. जर नाही लागली तर मग आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल की यादीचा नेमकी प्रॉब्लेम काय आहे. कारण उद्या सुनावणी देखील आहे आणि 25 देखील तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ध्यानात ठेवा, कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका. कोणी म्हणतं की यादी ही लागणारच नाही लवकर, यादी 15 दिवस डिले होईल. कोणी म्हणतं यादी सप्टेंबरमध्ये लागेल.
कोणी म्हणते असं तसं, त्यामुळे कुणावरही विश्वास ठेवू नका विद्यार्थी मित्रांनो. यादीचं काम हे पूर्णत्वास आलेलं आहे. इव्हन ते यादी पूर्ण झालेली देखील आहे, यादी चेक देखील झालेली आहे. फक्त त्यांना पब्लिश करायचे विद्यार्थी मित्रांनो, आणि पब्लिश ती काही 2 तासाची प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. ती बोर्डला लॉग इनला येऊन जाईल. मग ती यादी कधी लागेल आता काही सांगता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. उद्या 100% यादी लागण्याचा मुहूर्त असा आहे असं मला वाटतं. त्यामुळं लेट्स होप फॉर पॉझिटिव्ह विद्यार्थी मित्रांनो. आपले जे देवाला मानत असाल त्या देवाला प्रार्थना करा की पवित्र पोर्टलची जी यादी पब्लिश होणार आहे त्या यादीमध्ये माझं नाव असो, मला एखादी आस्थापना येऊ, असं प्रत्येकजणांनी त्या देवाला विनंती करा, साकडं घाला. कारण आपल्या भविष्याचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. उद्याच्या एका क्लिकवर ज्यावेळेस आपल्याला शाळा येईल त्यावेळेस जी फिलिंग, जो आनंद आपल्याला होईल, तो आनंद आयुष्यात कुठल्याही प्रकारचा असा आनंद तुम्हाला होणार नाही. तो आनंद तुम्हाला होणार आहे आपल्याला महाराष्ट्र शासनाचं आय कार्ड घालण्याची संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे खुश राहा, निवांत राहा, रिलॅक्स राहा, उद्याची वाट बघा. मी गॅरंटी देतो उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला न्यूज येईल. एक तर यादी लागण्याची न्यूज येईल किंवा यादीला डिले का होतोय त्याची न्यूज 100% उद्या येईल. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो निवांत राहा, रिलॅक्स राहा. लवकरात लवकर शिक्षक भरतीची यादी लागू, आणि त्या यादी लागल्यानंतर तुमचं, माझे जेवढे सबस्क्रायबर आहे, जेवढे आपले मित्र आहेत, त्या सर्वांचं काम पवित्र पोर्टलमध्ये हो, हीच देवाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा. विथ इंटरव्ह्यूचे नवीन नवीन व्हिडिओ, आपल्या इंटरव्ह्यू कसा द्यायचा, डेमो कसा द्यायचा, त्याचे लेसन प्लॅन कसा बनवायचा, त्याबद्दल लवकरच आपण मार्गदर्शन आपल्या विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागल्यानंतर करणार आहोत. कारण विथ इंटरव्ह्यूची यादी लगेचच 10 दिवसाच्या आत विथ इंटरव्ह्यूची यादी देखील पब्लिश होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला कनेक्ट व्हा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.